आज कसं शिकवलं तिने हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी काजल जर्नी विथ वेदंकूरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सो 2-4 दिवसमध्ये व्लॉग आले नाही. सो तुम्हाला आणि माझ्या फॅमिलीला मिस केलं का मला नक्की सांगा. आणि आम्ही गेलो होतो मुंबईला. मुंबईपर्यंतचे तुम्ही आमचे पूर्ण व्लॉग बघितलेच. पण मुंबईवरून आल्यानंतर सॉरी मागचा आवाज इग्नोर करा, मी बाजूलाच उभी राहते. आम्ही ना गेलो होतो सगळेजण मुंबईला आणि मुंबईपर्यंतचे सगळे व्लॉग मी तुम्हाला दाखवलेच. पण तिथे बारसाला गेलो आणि काही माझ्या वैयक्तिक कारणांमुळे तिथे मी शूट केलेलं नाही. पण तिथले जे काही फोटोज आहे ते मी तुम्हाला दाखवते. बाळ अतिशय गोंडस बाळ आहे आणि बाळाचं नाव आहे वामी. सो तुम्ही आधी सगळेजण त्या बाळाचे फोटो बघून घ्या आणि बारशाचे फोटो बघून घ्या. चंबू चंबू आज मॉर्निंग लवकर झाली शंभूची. शंभू आज आंघोळ बिंघोळ करून रेडी बसलेले आहेत. चांगलं मॉलिश बिलिश झालेली आहे. तर त्याला छान ते काय लावलं का ते क्रीम बॉडी बटर क्रीम वगैरे लावली कारण हिवाळ्यामुळे स्किन फाटते त्याची सुद्धा. शंभू बॉडी बटर कुठे लावतो आपण? कुठे लावलं बॉडी बटर? हात पाय कुठे लावतो सांग नका. सगळीकडे लावलं. सगळीकडे पावडर लावून सुद्धा रेडी. टोपी घातली होती. टोपा लावून दिला तुला. कुंकू कोळी लावला. हो मग कुंकू कोळी लावलं सांग. आजाने लावून दिलं. आज आमच्याकडे अष्टमी होती ना त्याच्यामुळे आज पाठ असतात आमच्याकडे. आज बुधवार होता त्याच्यामुळे आज माझा नंबर नव्हता भाजी बाजार आणायचा. आज पप्पांचा होता. त्याने भरपूर भाज्या आणल्या ज्या मला आता याच्यामध्ये परत ठेवायचे आहे. भरताचे वांगे आले. चंबू भरताचे वांगे भरीत करायचे. हे बघ केवढ्या भाज्या आणल्या बा आजोबांनी बघ किती भाज्या आणल्या ना. तू खाणार आहेस का? वांग्याचे भरीत खाणार आहे. वांग्याचे भरीत खाणार आहे का? खाणार. हे बघ मस्त आहे हो पप्पा. मस्त आणले. भरताच्या वांग्यांचं असं असतं की ते दिसायला असे लोणीदार जसं दिसतील तेवढं ते चांगले असतात असं म्हणतात. दाबून पाहायचं असतं आणि ती जर नग गेलं मध्ये बा असं की ते चांगले असतात. आज आमच्याकडे अष्टमी होती ना त्याच्यामुळे अष्टमीसाठी आमचे गुरुजी आमच्या घरी येणार होते. त्याच्यामुळे त्याची तयारी करावी लागते. त्याच्यामुळे त्याची तयारी करावी लागते. त्याच्यामुळे आज मी गेली नव्हती भाजी बाजार आणायला. आज पप्पा गेलेले होते. तर पप्पांनी आज पालक मेथी कोथिंबीर मुळा वगैरे सगळं भरपूर भाजी बाजार घेऊन आलेले. आणि आज त्यांनी छान आमच्या आवडीचं वांगे पण आणले. लवकरच भरीत करू उद्या किंवा परवा वांग्याचं भरीत. हे बघ असं घे तू कर. बाहुबली कसा शंभू कसा बाहुबली दाखव सगळ्यांना दाखव. शंभू कसा बाहुबली आमचा आहे बघा. बापरे कसा. सो गाईज आज आहे 20 तारीख. करेक्ट. माझी अतिशय बेस्ट फ्रेंड आहे पूजा. तिचा आज आहे वाढदिवस. सो तिला सुद्धा हॅपी बर्थडे पूजा. अगदी बेस्ट फ्रेंड आहे ती. कारण आम्ही पहिलीपासून M.Com पर्यंत दोघी सोबत होतो आणि अजूनही आम्ही तेवढं सोबत आहे. माझ्याकडे काही कार्यक्रम असला तर ती सुद्धा येते आणि तिच्याकडे काही कार्यक्रम असला तर मी सुद्धा. आम्ही सहपरिवार येतो. म्हणजे माझ्या शंभूच्या वारसाला ती मुंबईवरून आलेली. ती शंभूचं वारसं आहे ना काजलच्या शंभूचं वारसं आहे मुलगी. सगळेजण मुंबईवरून आले होते आणि सो अशी ती माझी अगदी जवळची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आज तिचा वाढदिवस आहे आणि आज दत्ताचं पारायण जे सुरू करतात. दत्त जयंती आहे. त्यांच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. तर सो माझा साष्टांग नमस्कार. आणि सगळ्यांकडेच दत्ताच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. सो घरात आता स्वयंपाक तयार झाला आहे. सो सगळे काय करताय मी तुम्हाला दाखवते. सो गाईज बरेच दिवस झाले मी तुम्हाला सगळ्यांना म्हणत होती की केस कट करायचे. शेवटी मी आज मावशींकडे आले. मावशींकडे आले म्हटलं आज मावशी थोडेफार कट करून द्या खालून. आणि मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला काय कट करू कोणी सांगायला तयार नव्हतं. शेवटी मावशींना विचारलं केस जास्त कापायचे नाहीये पण ते चांगले पण दिसले पाहिजे. सो मावशी म्हणे काजल तू डीप यू करून घे मस्त दिसतील एक नंबर. सो मावशींनी
हा स्टेप लेअरचा लुक येतो त्यामुळे. आणि आता मावशी करून देत आहे मस्त सेटिंग आणि त्यानंतर त्याच दाखवतील तुम्हाला की त्यांनी माझे केस कसे कापलेले आहेत मस्त. सो गाईज केस कट करून झालेले आहेत आणि आता सेटिंग वगैरे सगळं करून झाले आणि डीप यू केलेला आहे. आता सेटिंग वगैरे केलं मस्त झाले मावशी. खूप सुंदर. मावशी म्हणे मोके ठेवत जा पण मोके नाही ठेवू शकत मी माझ्या शंभूसाठी. ओढतो तो. दिसले का? हो दिसले मस्त दिसत आहे. खूप छान दिसत आहे. भारी. खूप छान दिसत आहे. शॅम्पूची ऍड करत ये ना बाई ये नभाटाई आली नभाटाई आली. जेवायला ये. सोचा आल्या आहेत प्रज्ञा ताई. नाही म्हणायची शंभू पोहे खायचेत का ताई? आज आमच्याकडे जेवायला नव्हत्या मग आम्ही केलेले आहेत आज ताईंसाठी पोहे. माझं चाललंच होतं जेवण तरी मी घेऊन बसली. हो आणि चालू इथे ताई आमचं चालूच असतं. काय नाही होय गोल्या घ्या पण तर घ्या. आता बोल. प्रूफ पाहिजे असतं आम्हाला. चांगली पोह्यांची चांगले झाले ना म्हणजे भयंकर. तू घेतो का? नाही खरंच सांग. चांगलं आहे पोह्यांची. हा ताई तू सांग बाई. लिंबू पाहिजे का तुला? खाते कधी? चल तू याच्यात बसतो का? बसून जाशील आरामात. याच्यात बसतो बसतो का याच्यामध्ये? नाही चल बोल जेव्हा आपण. नाही बोल बोल बोल. जातो अगं राहू दे ते वाचायचंय काजल. आजी आजोबांकडे हो का जाऊ दे मग. फेकू नको ते. नाही घरात हा घरात आहे. आजी आजोबा चल तिकडे आजी आजोबा नाही फेकू नको. खेळते ती. हा फेकू नको. चल बाय. गोल्या ए गोलू आता काय खाल्लं? अहो खाल्लं आम्ही. आम्हाला. सो आज सकाळी आले ती प्रज्ञा ताई. शंभू झाला का लाडू खाऊन? लाडू खाऊन झाला का शंभू तुझा? आई काय विचारते? लाडू खाऊन झाला का लाडू? तोंड धुवायचे म्हणा अजून आमचं. सो गाईज गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि आमच्याकडे पण दरवर्षी पारायण असतं. यावर्षी आमच्याकडे पण पारायण नाही आहे. काहीतरी वैयक्तिक कारणामुळे ते आम्ही असं पुढे ढकललेलं आहे पण पुढे नक्की करणार आहे. कारण दरवर्षी शंभूचे पप्पा अंकुर पारायण हा करतच होता. फक्त याच वर्षी आम्ही स्किप केलेला आहे पण ते पुढे काही 2-4 महिन्यांनी किंवा पुढच्या काही येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही ते कंप्लीट करणार आहे. आणि मी आज केस कापून आली त्यामुळे मी खुश आहे. मस्त मला वाटते कारण ते फार मोठे मोठे जे वाटत होते ना ते जरा कट केल्यामुळे मी खुश आहे. सो त्याने छान ना मला सेटिंग वगैरे करून दिली आहे त्यामुळे ते जरा बरे वाटतं. त्यामुळे मी आज वेणी घालायला प्रेफरन्स दिलेला आहे. नाही तर मी शक्यतो गुण राहूनच ठेवत असते. छान वाटतं ना एवढे एवढे. ते आधी इतके होते एवढे होते याच्यापेक्षा लांब होते ते पण ते आता इतके झालेत ना मला मस्त वाटते. आणि आज चक्क मी पहिल्यांदा म्हणजे नेहमी सूट ठेवते मी मुके पण आज ते मला मी माझाच आनंद होतो आणि मी माझीच खुश आहे की वाव छान दिसतात ते. आणि खरं सांगू का तुम्हाला शेअरिंग करायला जे वाटतं ना एक बहीण नक्की हवी आहे. नक्की हवी आहे एक बहीण. मला नाही आहे. मला याचं वाईट वाटलं की मला एक बहीण नाही. मी एकटीच आहे. सो हवी होती एखादी जिला आपण आपल्या गोष्टी सांगू शकू जिला आपण काहीतरी सांगू शकू. असं नसतं की दुःखाच्याच गोष्टी सांगितल्या जातात. काही छानही गोष्टी सांगितल्या जातात. काही असंही असतं की जे तुम्हाला कोणाला सांगायचं नसतं ते तुम्ही तुमच्या बहिणीला सांगू शकता. अशा बऱ्याच गोष्टी असतात. मावस बहीण आहेत मला मावशीच्या मुली आहेत पण स्वतःची आपली जे म्हणायचं असतं की एक बहीण हवी. सो तशी मला हवी होती असं मला प्रकर्षाने जाणवलं. सो ठीक आहे नाही आहे आता त्याला काय करणार कोणी. ठीक आहे पण माझं आणि आबोलीचं जे बॉन्डिंग आहे ते पण खूप चांगलं आहे. आमचं म्हणजे ती नणंद आहे मी तिची भाऊजाई आहे पण आमचं असं हे नाही. आमचं रुसवे फुगवे आमच्यातही होतात पण आम्ही वेळ आली ना तर एकमेकींना सावरूनही घेतो. कुठे काय करायचं आहे कुठे काय नाही. एखाद्या वेळेला मी तिला बोलून देते ती मला सांगते की असं नाही बरं चुकलं आहे तुझं. सो आम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही कधीच. आमचं नातं खूप छान आहे. आम्ही असं कधीच नाही. लोक आम्हाला बऱ्याचदा विचारतात तुम्ही बहिणी आहेत का? आम्ही म्हणतो नाही आम्ही बहिणी नाही आहे आम्ही नंदा भाऊजाई आहोत. सो तसंच नातं. सो
आमचं नातं खूप छान आहे, पण राहूनही वाटतं की आपल्याला एक बहीण हवी होती. सो जय श्रीराम असं मी म्हणेल आणि पुढे चालेल आपल्या आयुष्यातही. आणि आमच्या मोठ्या घरी त्यांच्या शेजारी आहे ना, जसं त्यांनी मागच्या वर्षी भागवत कथा केली होती, आपला शंभू तिथे कृष्ण झाला होता, त्याचे पप्पा वसुदेव झाले होते, तसंच तिथे आता शिव महापुराण कथा चालू झालेली आहे. तर उद्या म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ आज बघताय, सो आजच मी जाणार आहे आणि तिथे आहे शिवपार्वतीचं लग्न होणार आहे. सो त्यासाठी आपल्याला जायचं आहे. मी आणि आबोली आम्ही दोघी जणी जाणार आहे, मस्त मजा करणार आहे. आणि दरवेळेला काय होतं ना, दत्त जयंती आणि त्यांच्या इथली कथा हे सारखंच असायचं नेहमी दरवेळेला. मागच्या वर्षी पण सेम झालेलं की अगदी दत्त जयंती उद्याची आहे आणि आज त्यांच्याकडे पण भंडारा वगैरे असायचा. मग आम्ही त्यांना म्हणायचो आम्ही प्रसाद नाही घेऊ शकत कारण आमचं कांदा लसूण बंद आहे. सो असं व्हायचं. सो यावेळेला काही कारणास्तव दत्त जयंतीचं पारायण पुढे ढकललं गेलेलं आहे. दत्त जयंतीचा उपवास असणारच आहे, पण आपल्याला यावेळेला भंडारात जायचंय बरं का. मी आणि आबोली आम्ही उत्सुक आहोत. सो चला, आई पप्पा आत्ता तिथे गेले होते ते कथा ऐकायला, ते घरी आलेले आहे. आता मी वगैरे उद्या जाणार आहे. आणि त्यांनी ना रोज थीम ठेवली आहे, म्हणजे ते नेहमी सांगतात आज या रंगाचे तुम्ही साडी नेसून या, उद्या या रंगाचे म्हणजे शर्ट्स घाला, असं मस्त वाटतं ना. सो उद्याचा रंग आहे कोणता तर तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये कळेल. थांबव टीव्ही थांबव. शंभू, दत्तगुरूंना नमस्कार करायला चालला का तू? इकडे बघ माझ्याकडे. टीव्ही बंद नका करू, टीव्ही चालू ठेवा. दत्तगुरूंना नमस्कार करायला चला. आमचा शंभू बघा टोपी लावली आहे. शूज दाखव, शूज कुठे आहे? शूज कुठे? शूज हे बाय 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 दमा बाई. हो दमा शूज घालून तयार आहे आमची. टाटा बाबू, टाटा कल. टाटा जा दत्त. आई येणार, आई नाही येते. हो येते येते, आजी येते, आत्या आजोबा येतात, ते आजी. हे पहा दत्तगुरूंकडे 4 आबू आहे बर का, आणि एक अम्मा आहे. तू लक्ष देऊन बघ आहे का दत्तगुरूंकडे. बाय. हे बाबलू इकडे बघ. बाय बाय बाय. आप्पा आप्पा बाय. हा फिरून ये हा तू. सामन सा सामन सा. आणि हे काय चाललंय? कडईत गाडी फिरवतोय का तू? का रे होय भाऊ? हे पा स्वतःच्या वजनापेक्षा जास्त कड्या उचलून आणलाय आणि खेळणं चाललंय. गाईज शंभू आता एकेकाला घेऊन येईल बघा. कसं जबरदस्ती असते. गाद्या टाकल्या गेल्या सगळं झालं की त्याची ड्युटी असते. आजीला घेऊन या, आजोबांना घेऊन या, आत्याला घेऊन या, आणि आप्पाशिवाय तर झोप लागत नाही बघा. आले 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 बघा कसं बोट धरून धरून आणतो 2 जणांना एका वेळेला. या 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 आले राजे. सगळी चादर खराब करून ठेवतो तो. आता काय म्हणायचं सगळ्यांना? अगं माझी शेवणुली ग, माझी गोंडुली ग, माझ्या मच्छी करा. जातीचा हात धरून आण. हात 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 धरून आण म्हटलंय ना. आणला हात धरून. आणलं 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 बसलं. आता कोण राहिलं? शंभू कोण राहिला आता? आजी. आजीला धरून आणला आणला. या हा काय करायचं? हा शंभू कसा पडतो दाखव सगळ्यांना. पडला पडला पडला. उठा आता, उठा 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 पक्का. शंभू ती आत्या पळाली. उठा पक्का. चल उठ उठ उठ. आले बाबू. शंभू तू गाणं म्हणता बाबू. गाणं म्हणून दाखव. शंभू सा म्हणून दाखव. आज कसं शिकवलं तिने? सा.
सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्ही आमची मस्ती बघितलेली आहे आणि आता आम्ही गाद्या टाकल्या आणि आम्हाला खूप मस्ती करायची आहे, त्यामुळे आम्ही व्हिडिओ लवकर संपवतो. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आत्याई वाव.